This documentary is made for educational and entertainment purposes only. It does not intend to hurt the sentiments of any community, religion, or individual. This film has no relation to any religious aspect. The focus is only on artisans, their craft, and cultural heritage. All opinions expressed belong to the individuals featured. Any resemblance to persons or events is purely coincidental. नमस्कार, मी तेजस नंदकुमार जाधव. आम्ही या वाद्य क्षेत्रामध्ये गेले 10-15 वर्षाला आहे. वडिलांनी सुरू केले. वडिलांना हातभार लावून मी शिकत आलेलो आहे. आता वडिलांच्या हाताखालीच मी तयार झालो आहे आणि आज हे दुकान वडिलांनी मी सांभाळतो. आणि आज बाप्पाच्या कृपेने नावलौकिक व्यापाऱ्यांमध्ये आज हे आपलं दुकान आहे. वडिलांनी गेले 35 वर्ष अक्षरशः फुटपाथवरती काम करत असताना त्यांनी काम केलेलं आहे. या क्षेत्रामध्ये, वाद्य क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे त्यांनी गेले 35 वर्ष. त्याच्याच पुढं मी शिकलो त्यांच्याकडून. आम्ही सुरुवात घरनं केली. घरनं घेऊन मग छोटं दुकान घेतलं. मग त्याच्यानंतरून आज हे मोठं दुकान घेऊन गोडाऊन घेऊन आम्ही हे आमचा प्रवास गेले 10-15 वर्षापर्यंतचा असं चालू आहे. आणि हे अजून वाढवायला मला खूप आवडेल. खूप आनंद झाला होता की जेणेकरून आपलं वाद्य आपण तयार केलेलं या इतक्या लांब जातं आहे. हे एक मनाला तर खूप आनंद वाटला. वडिलांची इतक्या वर्ष केलेली सर्व्हिस की त्यांचं यश त्यांना मिळालं की आज आपल्या महाराष्ट्रातून नुसत्या महाराष्ट्राच्या बाहेर नाही तर देशाच्या बाहेर आपलं मटेरियल जाते. त्याचा आनंद तर खूपच वाटला. आणि त्यांनी वाजवल्यानंतर व्हिडिओ वगैरे दाखवले ते खूप वाटलं. आमचं नाव असतं पानांवरती, स्टॅम्प असतो, तो दिसतो टी व्हीवर, सगळ्या व्हिडिओ सोशल मीडियावर. त्याचा आनंद वाटतो. आजूबाजूचे आपले मित्रपरिवार, नातेवाईक वगैरे फोन करून सांगतात, अहो तुमचे ढोल दिसले, असं दिसलं. एक वेगळाच आनंद असतो. वडिलांना मदत करायचो. मग वडिलांचे हळूहळू जसं जसं आपल्याला कळायला लागलं तेव्हा त्यांचे कष्ट दिसायला लागले. मग आपण त्यांना हातभार लावला पाहिजे हे आपल्याला जाणवावं लागलं. तसतसा बाहेरचा प्रवाह कमी करून घरच्यांना वडिलांना मदत करून ते मलाही शिकायला मिळालं. ते शिकण्यातनं हळूहळू अजून पण दुकानामध्ये नवीन काय करता येईल ह्याचं नक्कीच डोकं लावत असतो. अजून ह्यातनं कसं वाढवता येईल, अजून काय वेगळं काय देता येईल आपल्याला दरवर्षी, ह्यातनं आपण प्रयत्न करत असतो. की आपलं ढोल ताशा वाद्य आहे हे पारंपरिक वाद्य आहे. हे धांगडधिंगा वगैरे नाही आहे. पारंपरिक वेशभूषेमध्ये आपण वाद्य वाजवतो. त्यात मुलं मुली एकत्र असतात. सर्व काही सर्वजण मिळून जे निभावून नेतो एखादं कार्य, हे यातनं सर्व शिकायला मिळतं. जे ढोलाला शाई लावतात एकदम गोल आणि अख्ख्या पानाच्या गोल पान असतं. बरोबर सेंटरला बरोबर मध्ये गोल आला पाहिजे. हेच काम खूप महत्त्वाचं, अवघड आहे आणि एका लेअरमध्ये आलं पाहिजे. हे शिकायला वेळ लागला पण ते शिकलो. आनंद वाटतो त्याच्याचा. हे तेलाच्या दुकानामध्ये जी खाली साठलेली मळी असते ती मळी काढतात. ती स्वच्छ करून त्यात तेलात टेचून थोडं ओलं म्हणजे तेल पचपचित करून ते चिकट असतं तेच देतात. की आता हे इतकं मोठं महागाचं पान आहे की मेन लावल्यानंतरूनच वाजल्या जाणार हे त्यांनाही कळायला पाहिजे. अदरवाईज ते नुसतेच वाजवतात आणि ते मेन पडलं आणि वाजवत राहिलं तर पान फुटतं. आपण आपली संस्कृती, आपल्या बाप्पाचा उत्सव जो पारंपरिक पद्धतीने जितका छान करता येईल, संस्कृती आपण जेवढी जपता येईल तेवढी आपण जपावी. आणि जेवढं पारंपरिक वाद्यांमध्ये, पारंपरिक वेशभूषेमध्ये जेवढे आपल्याला सणवार करता येईल तेवढे करावे, जेणेकरून आपले भांडण, तंटा, दुश्मनी हा प्रकार होणार नाही आणि आपली संस्कृती अजून वाढत जाईल.